नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आले झी मराठीच्या आंबा महोत्सवमध्ये आणि त्या अख्ख्या इव्हेंटला ज्यांनी जान आणली आणि ज्यांच्या पूर्ण अँकरिंगमुळे मस्त झाला कार्यक्रम, ते म्हणजे आपले 3 त्रिमूर्ती आहेत. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त. तू कशी आहेस? मस्त. हे जे सुरू आहे, तुम्हाला जर कुठेही अँकरिंगची गरज लागली, अँकर्सची DM करा. गुगल पे नंबर आहे. स्कॅनर ते नंबर दिला तर सगळे फोन करतील तुला. स्कॅनर आम्हाला कळेल, आम्ही पोहोचू. हे जे काही सुरू झाले छान सुरू झालंय, पण तुम्हाला मजा आली का अख्खा इव्हेंट होस्ट करताना? खूप मला मजा आली आहे. मी खूप नर्वस होते. यू वोंट बिलीव्ह, पिकनिकच्या आदल्या दिवशी होतं माहिती, सतत उठून आपण घड्याळ बघतो तसं माझं जरा काल रात्री झालं होतं आणि म्हणून मी आता जरा एक्स्ट्राच बडबड करते. कालपासून जे मी शांत होते स्ट्रेस मध्ये, ते आता सगळं बाहेर येते आणि म्हणून प्रत्येक इंटरव्ह्यू आता जो कोणी बघेल या साडीतला बडबड काही थांबत नाहीये, कारण ते जरा स्ट्रेस नंतर बाहेर आलेली मी आहे. सो मी खरंच स्ट्रेस्ड होते. मला पुष्कर म्हणाला होतं काही नाही, 2 तासांचंच आहे, काही इनफॉर्मल आहे वगैरे वगैरे, आणि हे दोघं असणार आहेत. पण माझ्यासाठी जबाबदारी की हे दोघं कसं रेग्युलरली अँकरिंग करणारे आहेत, एक्सपर्ट्स आहेत, ह्यांना लेट डाऊन करायला नको मध्येच काहीतरी बावळटसारखं बोल असं सगळी मला थोडी भीती होती. आणि नंतर मग झालं असं की कार्यक्रम सुद्धा थोडा उशिरा सुरू झाला, तर ती जरा स्ट्रेसची लेवल पण वाढत गेली होती. बट इव्हेंच्युअली सगळी आपली माणसं आहेत आणि खरंच येते जे एकत्र आल्यानंतर जे एक वातावरण क्रिएट होतं, ते वातावरणच एवढं पॉझिटिव्ह होतं की ऑटोमॅटिकली सगळा स्ट्रेस निघून गेला आणि खूप मजा आली आज एकंदर. आता कसं वाटतंय तुला? रिलॅक्स. आता भूक लागली आहे तिला. आणि आम्हाला 10 वेळेला मेन्यू सांगितलं यांनी. आंबे आहे, सगळे आमरस कलाकार आहे, जेवण पुरी आहे. घरी गेले पण असतील. आम्हाला चढवलीये. हा शो करावा ह्याच्यासाठी आमिषच फक्त जेवणाचं दिलंय. आल्यापासून म्हणजे ते लग्नामध्ये लेकीच्या बापाचं असतं ना, सगळ्यांचं सगळं झालं का, व्यवस्थित झालं का, तसं आता सगळे व्यवस्थित जेवले. आता आम्ही इंटरव्ह्यू झाल्यानंतर जेवायला जाणार. पण तुम्हा दोघांकडून ऐकायचे कशी केली हिने अँकरिंग, अरे तुम्हाला खरंच कसं छान. वाटलं? अगदी वाटलं नाही की पहिल्यांदा करते असं. तितिक्षा आणि ती म्हणत जरी असली की नर्वस वगैरे होते, तसं काही नव्हती. ती एकदम छान रिलॅक्स होती. कारण सगळ्यात महत्वाचं कारण की झी मराठीच्या प्लॅटफॉर्मवर हे करायचं होतं आणि झी मराठी त्यांच्या कलाकारांना इतकं जपून ठेवतं ना, मग ते कुठल्याही माध्यमातून असो, अँकरिंगच्या असो, अभिनयाच्या असो, निर्मात्या म्हणून असो, तर प्रत्येक माध्यमातून झी मराठी त्यांच्या कलाकाराला जपतं. त्याच्यामुळे झी मराठीच्या कुठल्याही कार्यक्रमाला आल्यानंतर असं नर्वसनेस कधी येत नाही, कधी भीती वाटत नाही. आपल्या घरी येऊन आपण जसा घरचा एखादा सोहळा पार पाडतो तसंच वाटतं. त्याच्यामुळे फार मजा आली आम्हा सगळ्यांना एकत्र काम करायला. मला तर म्हणजे आता भीती वाटायला लागली तिचा कॉन्फिडन्स बघून. हो, आमचा पत्रकट होतोय काय की. हो, किती माईक इकडे असं. आता कुठेही गेल्यानंतर अँकरिंग करतोय कुठेतरी आणि त्याच्या हातात ना माईक गायब. अचानक नवीन चेहरा येणार अँकरिंग. एवढा कॉन्फिडन्स आलाय तिला. आंबा महोत्सव आहे, सगळीकडे आज आंबे होते, सगळीकडेच होते. म्हणजे तुम्ही गेम्स मध्ये म्हणाल, तर टग ऑफ वॉर मध्ये म्हणाल, आणि इव्हन स्टेजवरती बॅकग्राऊंडला आंबेच आंबे आहेत. आंब्यावरती इतकं प्रेम आहे, हे कुठल्या शब्दात मांडाल? सुख. आंबा खाण्यामध्ये जे सुख आहे ते कशात नाही. आत्ताच मी म्हणालो तसं. बस. हो, आंबा खरं आंबा आयुष्य आहे. आंबा नसेल, आंबा नाही खाल्ला तर गेलं, संपलं, तो वर्ष संपलं ते असं समजायचं. हा म्हणाला तसं आंबा आयुष्य आहे. म्हणजे ह्या 3 महिन्यांसाठी आपण 9 महिने काढतो असं असं आहे. 3 महिने महत्वाचे. तू मगाशी मी असं बोलता दुसऱ्या इंटरव्ह्यू मध्ये बोलत होतीस की आंबा वगैरे घेऊन तू कुठेतरी गेलेली असे एकत्र, आणि खूप आंबे होते आणि तुला घेऊनच यायचे होते म्हणून तू काहीतरी प्रयत्न केले होते. ते काय होतं? घेऊनच यायचे होते म्हणून म्हणजे खूप आंबे होते तर म्हणालीस ना. मी म्हणत होते की आता मी कोकणात गेलो होतो आणि आम्ही ट्रेनने जाणार असं आधी ठरत होतो, आणि नंतर मग असं ठरलं की नाही, भरपूर आंबे आणायचे आहेत, त्यामुळे आपल्याला गाडी लागेल, एक मोठी डिक्की असलेली, असं म्हणून मग आम्ही व्यवस्थित गाडी काढून 12 तास प्रवास करून गेलो. खरं तर आता ट्रेनने अगदी 9 तासात इझिली पोहोचता येतो, पण नाही, आम्ही गाडी काढली आणि अख्खी डिक्की भरून आम्ही आता यावेळेला आंबे घेऊन आलो. पण आमच्याकडे कसं असतं, आंबे आले ना की माझे जवळपास 3 काका आहेत, म्हणजे पप्पा वगैरे 8 भावंड होते. तर आंबे आले की मग ठाण्याला जा यांना द्या, विक्रोळीला जा त्यांना द्या, असं सगळं आमच्याकडे ते रिच्युअल आहे लहानपणापासूनच. सो ते सगळं करत 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 आता माझ्या घरी सुद्धा थोडे आंबे आले. आता उन्हाळा सुरू आहे आणि आंबे येतात, उन्हाळी सुट्टी येते. ती उन्हाळी सुट्टी तर नाहीच आहे आता, पण तुमच्या आठवणीतली उन्हाळी सुट्टी काय होती? आंबे खाण्यापासून ते अक्षरशः लोकांच्या घरी जाऊन ते बेल वाजून पळून येण्यापर्यंत.
नाही तसे किडे खूप केलेले आहेत परभणीला असताना. लकीली काय माझं आजोळ पण परभणीतच असल्यामुळे जवळच एक 10 मिनिटाच्या अंतरावर, त्याच्यामुळे असं सुट्टीसाठी वगैरे कधी कुठे गेलो नाही. पण आजोळीच आंब्याचं झाड आहे, त्याच्यामुळे अजूनही त्याला खूप छान छान गावरान आंबे येतात. तर त्याच्यावर चढून मित्रांसोबत मग आंबे पाडा, मग ते आंबे सगळे एकत्र बसून खा. एकदा तर असं आलं होतं की आम्ही सगळे मित्र मिळून आंबे पाडत होतो आणि तिकडून 10-15 माकडांची टोळी पण आली. मग त्यांच्यात आमच्यात चुरस, कोण सगळ्यात जास्त आंबे पाडता येते. त्याच्यामुळे ती एक वेगळी धमाल असते लहानपणी. आणि किडे म्हणशील तर अरे बापरे बापरे बापरे, म्हणजे संकर्षण, अधोक्षज ही देवांची नावं जरी असली तरी लहानपणी दहशत वाटायची ही कुठले राक्षस आले म्हणून. इतके आम्ही धिंगाणा करायचो ग, म्हणजे बेल वाजून पळून जाणे, सायकलची हवा सोडणे. दिवाळीमध्ये एखाद्याच्या घरातला माठ चोरायचा, तो माठ उलटा ठेवायचा, त्याच्या खाली सुतळी बॉम्ब ठेवायचा, बॉम्ब लावून फोडायचा. असे अनेक कुटाणे केलेले आहेत. हे काहीतरी नवीन कळालंय. कुटाणे केलेले. मी मला ना एक गोष्ट ना आठवते, ती म्हणजे सुट्टीमध्ये ना सगळे आजूबाजूचे मित्रपरिवारचा होता ना माझा, ते सगळेजण कोकणातले असल्यामुळे ना आम्ही बऱ्याचदा ना त्यांच्या गावाला सुद्धा मी जायचो. वा. तर मग तसं ना कोकणात वेगळे वेगळे गावं फिरण्याची सुद्धा मला त्या निमित्तानं संधी मिळाली. आणि मग तिकडे गेल्यानंतर एक वेगळी मजा असायची. म्हणजे सकाळी उठल्यानंतर पेज पिणं आणि तिथून मग आंघोळीसाठी त्या नदीवरती जा किंवा त्या कुंडामध्ये जा वगैरे असं ते करायचो. तिथून येता येताच एखादा फणस फोडला आणि ती गावची पोरं पण असायची, किंवा आंबे काढले कुठून तरी ते खात बसलो. आणि मग नंतर फिरत फिरत कुठून तरी घरी आलो. आणि घरी आल्यानंतर मग पुन्हा ते काहीतरी जेवण छान असायचंच तिकडे. म्हणजे कोकणातलं जेवण म्हटल्यानंतर अगदी मासे असायचे, कधी कधी तर तिकडचं ते हे पिठी भात सुद्धा इतका सुंदर लागतो ना. म्हणजे काय, हा म्हणजे त्याला ना हे हा गोष्टी आहेत ना, त्या तुम्ही सांगून कळणार नाहीत. ते एक अनुभव आहे. तुम्ही 15 दिवस तिथे कोकणात, महिनाभर लोक का जातात आणि रमतात ना 2-2 महिने, याचं कारण हे आहे की काय गंमत असते. कधी विहिरीतच उडी मारली एखाद्याच्या की अरे आहे मी, तू मार उडी बिंदास म्हणून ती पोरं सगळी असायची ती. कधीतरी आम्ही त्या कोंडामध्ये जायचो. कधीतरी हे असतात आपले ते कुंड असतात, कधी कधी नागझरी वगैरे असे असतात की जिथे छोटी कुंड असतात देवाच्या समोर वगैरे, त्याच्यात उडी मारा. अशी अनेक मॅच खेळायला जा, क्रिकेट खेळा त्यांच्या बरोबर, मातीत वगैरे माखून आम्ही खूप खूप प्रचंड मजा केलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं ना की आपल्या गावी जाण्याबरोबरच इतर मित्रांच्या गावाला जाणं, ही सुद्धा मजा मी घेतलेली आहे. किंवा एक आणखीन एक खाण्याचा आयटम म्हणजे जो मी आत्ता कोकणात गेलो होतो ना वस्त्रहरणचा प्रयोगाला, त्यावेळेला मी शिरवाळे खाल्ले. अरे शिरवाळे बाबा बाबा, शिरवाळे नारळाचं दूध, त्यामध्ये गुळ, थोडी वेलची पावडर, ठीक आहे, असं हे गोड प्रकार. आणि त्याच्याबरोबर तांदळाच्या गरम गरम शेव्या असतात. सो त्याच्यावर दूध, हा, आणि ते पण हँडमेड वर का होममेड असतं, असं नाही की बाहेर ते वापरून घेतात. आणि मग त्यावरती ते दूध घालायचं आणि ते खायचं, आणि त्यासारखी डिश नाही. अरे मी पण खाल्ल्या जगात पहिल्यांदाच ऐकलं. पण ही कमाल डिश आहे, कमाल आहे. आता जशी तू रेसिपी सांगितलीस एवढी छान अशी सविस्तर, तिला ना ते सगळं दिसायला लागले. ते शिरवळच दिसले तिला की अरे ह्याने कशाला हात घातला आता एकदम. पण तुझी काय मजा होती? जसं म्हणजे शिरवाळे खाल्ले होते, तसं तू दुसरं काय खायची? जसं आता दादा म्हणाले की आम्ही हे केलं, तसं तुझी काय मजा असायची? आम्ही ना, म्हणजे माझंही बालपण भरपूर, माझं उन्हाळ्याची सुट्टी गावी जायची. तर गावी जाताना जसं हा म्हणाला की आपण खूप सामान घेऊन जातो आणि येताना पण घेऊन येतो. तर इथे मुंबईचे जे कोणी भावंड आहेत ते मग इथला फरसाण, खाऊ, लाडू वगैरे सगळं घेऊन जाणार. आणि मग तिथे रोज सकाळी चुलीच्या भोवती आम्ही सगळी भावंड असे बसणार. तो धूर येतोय छान चुलीतनं, डोळे थोडे थोडे चुरचुरत आहेत, पण काही हरकत नाही. चहाचा वास येतोय, सगळ्यांच्या समोर चहाचे पेले बिलकुल आयडेंटिकल नाही. सगळ्या, कोणाकडे कप असेल, कोणाकडे पेला असेल, कोणाकडे ग्लास असेल, त्याचं काही तारतम्य नाही. मग बिस्किट अशी एका प्लेटमध्ये काढून ठेवलेली आहे, तोपर्यंत पोहे होत आहेत किंवा पिठी भाकरी होते. आणि असं सगळं, म्हणजे तो जो एक चित्र जे मला दिसतं ना, आणि ते वरती एक छोटासा तो झरोका सारखा असतो, तिरीप असते, तिथनं एक ऊन येते. आणि ते म्हणजे इतकं सुंदर चित्र आहे. आणि ते कधीच मे बी आता ह्यापुढे अनुभवता येणार नाही, कारण आता गावची घरं पण रेनोव्हेट व्हायला लागली आहेत, कारण की ते थोडं पडीक होतं वगैरे वगैरे. बट आणि ह्याच्यात ऍडिशनल आणखीन एक गोष्ट, तिकडची मालवणी भाषा आपली. मी मगाशी तेच म्हणत होते की मला असं डायरेक्ट सांगितलं तर बोलता येत नाही, पण तिथे गेल्यानंतर कुठून येते काय माहिती, सगळे बोलायला लागले की सुख येतं त्या. आणि आपण आता छान मराठी बोलतोय, गावी गेलं हा तुला म्हणाय असं वगैरे येतं, एकदम सुरच लागतो.
प्रत्येकाचंच होतं. आता आपण जरी प्रमाण भाषेत वगैरे बोलत असलो, एखाद्या परभणीच्या मित्राचं काय करायला बे तुझ्या मायला तुझ्या हे असं येतं, आपसूक येतं, ते काही ठरवून येत नाही. आणि त्याच्यात एक गोडवा आहे. जसं कोकणातल्या भाषेत एक गोडवा आहे, मराठवाड्यातला आहे, खानदेशातला आहे, पश्चिम महाराष्ट्रातला आहे. आणि ते सुख आता जरा कमी अनुभवायला मिळतं, पण गावाकडे ज्यावेळेस जातो त्यावेळेस मजा येते. जगून यायचं, इकडे काम करायचं, तिकडे जगायचं. येस, थँक्यू सो मच. छान वाटलं. आता तुम्ही पोटभर आमरस आणि सगळं जेवा, छान मजा करा. चलो बाय बाय. धन्यवाद. मनपूर्वक बाय बाय.